नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचं चमचमीत पालक पिठलं बनवून दाखवणार आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सिंपल आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपल्याला एक वाटीमध्ये बेसन पीठ घ्यायचे आहे। जेवढे तुम्हाला हवे आहे त्याप्रमाणे घ्या। इथे मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। आता यामध्ये थोडेसे आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जणांचं पिठलं केलं की गाठी होतात, तसं होऊ नये म्हणून आपण आधी थोडेसे असे पाणी टाकून खाली जसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व गाठी खाली फोडून घ्यायच्या। तर हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून मी अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। थोडा वेळ हे आपण आता असंच राहू देऊ। आता आपण गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतके तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे आपल्याला टाकायचे आहे। जिरे मोहरी मस्त आपण इथे फ्राय होऊ देऊया। जिरे मोहरी मस्त फ्राय झालेले आहे। आता यामध्ये आपण थोडे हिंग टाकणार आहोत। 9-10 कढीपत्त्याची पाने टाकूया। हे सर्व चांगलं फ्राय झालं की यामध्ये 2 कांदे बारीक कापलेले ते पण आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। कांदा थोडा जास्त टाकायचा या पिठल्यासाठी। आणि आता हे मस्त कांदा थोडासा मऊसर होऊ द्यायचा आहे। 1 मिनिटभर परतून घेऊया चांगला। कांदा इथे चांगला मस्त परतलेला आहे। आता यामध्ये मी एक मसाला बनवून घेतलेला आहे। मिरच्या आणि लसूण असं जाडसर खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेला आहे। हा मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या पिठल्यासाठी वापरू शकता। मिरची पण या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। आता आपण इथे पालक पिठलं बनवतो आहे, त्यासाठी मी इथे 1 मुठभर पालक अशी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। ती पण आपण यामध्ये टाकणार आहोत। 2 मिनिटं ही पालक आपल्याला मस्त व्यवस्थित परतून घ्यायची आहे। याचा कच्चेपणा थोडासा कमी होईपर्यंत याच्यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही याआधी कधी असं या पद्धतीने पालक पिठलं बनवलेलं आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी अतिशय साधी, सिंपल आणि अगदी झटपट तयार होणारी आहे। इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मस्त आपलं हे परतवून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। हळद पण मी यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे। हळदीमुळे रंग छान येतो याला। आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते असे जाडसर कुटून घेतलेले आहे। हे शेंगदाणे आपल्याला यामध्ये टाकून शेंगदाणे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व पदार्थ मस्त असे फ्राय झालेले आहे। आता आपण जे वाटीमध्ये बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे, ते बेसन पीठ पुन्हा एकदा असं मस्त मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि यामध्ये टाकायचं आहे। हे टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपण याच्यामध्ये नंतर टाकणार आहोत। असं केल्याने बेसन पिठामध्ये गाठी होत नाहीत। आता ज्या वाटीत आपण बेसन पीठ कालवलेलं होतं त्याच वाटीने आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता, जसं तुम्हाला हवं आहे, जास्त पातळ घट्ट। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स केलं आहे। तुम्हाला जर सुक्कं पिठलं बनवायचं असेल तर आपण जे नंतर पाणी टाकलं ते अजिबात टाकायचं नाही। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊया। आता याला उकळ येऊ द्यायची आहे आपण। याला उकळ आलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे लो फ्लेम करून। 5 मिनिटानंतर झाकण काढूया। 5 मिनिटात मस्त हे तयार होतं, जास्त टाईम याला लागत नाही। तर हे बघा, आपलं पिठलं इथं मस्त असं मीडियम पद्धतीचं मला आवडतं त्याप्रमाणे मी इथे हे बनवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता
किती छान हे पिठलं झालेलं आहे। तर फ्रेंड्स, आजचं हे गावरान पद्धतीचं पालक पिठलं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।